मागच्या 4 वर्षात भारतातल्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदार मालामाल झालेत। रेल्वे, डिफेन्स, सरकारी बँका आणि इतर अनेक सेक्टरमधील शेअर्सनी दमदार कामगिरी केली आहे। मागच्या 1 वर्षात तर अनेक शेअर्स असे आहेत ज्यामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, तिप्पट तर काही शेअर्समध्ये 4 आणि 5 पट वाढ झाली आहे। मात्र असं असलं तरी काही सेक्टरमध्ये मात्र गुंतवणूकदारांची पूर्णपणे निराशा झाली आहे। असाच एक भारतातला पेंट सेक्टर आहे। पेंट कंपनी चालू करणं आणि त्याची विक्री करणं इतकं सोपं नाहीये। त्यामुळे या व्यवसायावर पूर्वीपासूनच खूप कमी कंपन्यांचं वर्चस्व आहे। यामध्ये एशियन पेंट्स ही सर्वात आघाडीची कंपनी आहे। 3.25 लाख कोटींच्या मार्केट कॅपसह ही कंपनी दरवर्षी साधारण 35,000 कोटींचा व्यवसाय करते। मार्केट कॅपनुसार 2 नंबरला असणारी दुसरी कंपनी आहे बर्जर पेंट्स, जिचं मार्केट कॅप आहे 65,000 कोटी रुपये। म्हणजे नंबर 1 आणि नंबर 2 कंपनीमध्ये जवळपास 2 लाख कोटींच्या मार्केट कॅपचा फरक आहे। मागच्या काही दिवसात आदित्य बिर्ला ग्रुपने या सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे। दुर्लक्षित असणाऱ्या या सेगमेंटमध्ये आता आणखी स्पर्धा वाढेल का? एशियन पेंट्सच्या वर्चस्वाला धक्का पोहोचेल का? पेंट सेक्टरचा बिझनेस आउटलुक इथून पुढे कसा आहे आणि या सेक्टरमध्ये कोणत्या शेअरमध्ये गुंतवणुकीची संधी उपलब्ध आहे, असे अनेक प्रश्न आपण आज समजून घेऊया आणि त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया। ज्या वेळेला एखाद्या कंपनीचा व्यवसाय वाढत असतो पण शेअरची किंमत वाढली नसेल किंवा खाली आली असेल तर ती गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी असते। एशियन पेंट्स बाबतीत सध्या असंच झालंय। कोविड नंतर एशियन पेंट्सच्या विक्रीमध्ये जवळपास 80% तर नफ्यामध्ये जवळपास 100% वाढ झाली आहे। मात्र जानेवारी 21 ते मार्च 24 म्हणजे मागच्या 3.25 वर्षात एशियन पेंट्सच्या शेअरने काहीच रिटर्न दिला नाहीये। शेअर्सचं ओव्हर व्हॅल्युएशन हे यामागचं मुख्य कारण आहे। जानेवारी 21 मध्ये एशियन पेंट्सचा शेअर तब्बल 120च्या पी रेशोला ट्रेड करत होता। एवढं महाग व्हॅल्युएशन असल्यामुळे शेअरमध्ये प्राइस किंवा टाइम करेक्शन होणार हे जवळपास निश्चित होतं आणि तसंच झालं। मात्र या दरम्यान कंपनीच्या नफ्यामध्ये वाढ झाल्यामुळे हा शेअर आता 50च्या पी रेशोला ट्रेड करतोय। 50चा पी म्हणजे तसं बघितलं तर हा शेअर महागच आहे। मात्र एशियन पेंट्सचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता या शेअरचा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी विचार करता येईल। रिस्क मॅनेज करण्यासाठी आपल्याला शेअरची खरेदी टप्प्याटप्प्याने करावी लागेल। हा शेअर सध्या 2900 रुपयाच्या जवळ ट्रेड करतोय। 2900, 2600, 2300 आणि 2000 रुपये अशा 4 लेवलला शेअर आला तर सिस्टमॅटिकली गुंतवणूक करणं आपल्या फायद्याचं आहे। हा शेअर एवढा खाली येण्याची शक्यता कमी आहे, मात्र व्हॅल्युएशन महाग असल्यामुळे आपल्याला खालच्या लेवलला शेअर खरेदी करण्याची तयारी ठेवावी लागेल आणि तशी रिस्क मॅनेज करावी लागेल। एशियन पेंट्स व्यतिरिक्त आणखी कोणत्या पेंट शेअरमध्ये गुंतवणुकीची संधी आहे का ते देखील जाणून घेऊया। ॲक्झो नोबेल या कंपनीचा व्यवसाय एशियन पेंट्सपेक्षा कमी वेगाने वाढलाय, मात्र हा शेअर 26च्या पी रेशोला ट्रेड करतोय। इतर पेंट कंपन्यांचा विचार केला तर हा शेअर तुलनेने स्वस्त व्हॅल्युएशनला ट्रेड करतोय। या शेअरमध्ये 1600 ते 2400 रुपयाच्या रेंजमध्ये सिस्टमॅटिक गुंतवणूक केली तर जोखीम कमी होईल आणि चांगला रिटर्न मिळू शकेल। 3000 रुपयाच्या जवळ हा शेअर गेला तर आपण त्यातून पार्शल प्रॉफिट बुक करू शकतो। या व्यतिरिक्त बर्जर पेंट्सच्या शेअरमध्ये 400 ते 600 रुपये, कांझाई नेरोलॅकमध्ये 200 ते 270 रुपये, इंडिगो पेंट्सच्या शेअरमध्ये 1000 ते 1400 रुपयाच्या रेंजमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केली तर चांगला रिटर्न मिळू शकतो। भारतात मागच्या वर्षी नवीन रिअल इस्टेट सायकल चालू झाली आहे, असं घरांच्या विक्रीच्या आकड्यावरून तरी दिसतंय। रिअल इस्टेटमध्ये अशीच तेजी चालू राहिली तर पेंट सेक्टरला त्याचा नक्की फायदा होईल। विशेष म्हणजे या सेक्टरचे शेअर्स मिड आणि लार्ज कॅपमध्ये आहेत, त्यामुळे स्मॉल कॅप सेगमेंटमध्ये पडझड झाली तरी या शेअर्सला खूप जास्त फटका बसणार नाही। पेंट कंपन्यांची प्रॉफिटेबिलिटी क्रूड ऑइलवर अवलंबून असते, त्यामुळे या शेअरमध्ये व्हॉलॅटिलिटी सहन करायची तयारी आपल्याला ठेवावी लागेल। मात्र पुढच्या 3 ते 5 वर्षाचा विचार केला तर या शेअर्समध्ये चांगला रिटर्न मिळू शकतो।